तुमचं नाव आणि कुठून आहे? माझं नाव लता मधुकर भोयर. मी नागपूरला राहते. माधवबागशी संपर्क आला माझा 24 ऑगस्ट 2022मध्ये मी या ठिकाणी पहिल्यांदा आले. त्याच्या आधी मी 15 दिवस साधारणपणे 1 महिना समजा थोडा मला त्रास व्हायला लागला होता. जसं चालताना मला श्वास लागून यायचा आणि आधी लक्षात नाही आलं घाम वगैरे आला तेव्हा, पण थोडंही चाललं की मला एकदम आता थांबून जावं की काय असं वाटायला लागलं. मग मी 1-2 ठिकाणी डॉक्टरांकडे गेले नागपूरला. त्यांनी CG इको वगैरे केला, पण त्याच्यामध्ये काही वाटलं नाही. त्यांना औषधं दिली पण माझा त्रास कमी झाला नाही. मग त्यांनी मला एन्जिओग्राफी करायला सांगितली. एन्जिओग्राफी केल्यानंतर त्यांनी सांगितलं मला की तुमचे 90% आणि 60% ब्लॉकेज आहेत 2 ठिकाणी आणि तुम्हाला आजच एन्जिओप्लास्टी करावी लागेल. पण मी म्हटलं मी काही तेवढ्या तयारीने आली नाही, मला थोडी भीती वाटली. मी म्हटलं नाही, मी आत्ता तर नाही थांबत. संध्याकाळपर्यंत त्यांनी मला सोडलंच नाही की नाही तुम्ही एन्जिओप्लास्टी आज करूनच घ्या, कारण तुम्हाला खूप त्रास होईल, कुठे पण काही पण होऊ शकते घरी. मी म्हटलं मी 2 दिवसांनी येते, पण आता घरी जाते. मग मी घरी गेले. नंतर मग इथे ठाकरे सर होते, प्रशांत ठाकरे सर. तर ते नातेवाईक आहे, त्यांना आम्ही म्हणजे माधवबाग संबंधी ऐकून होतो आम्ही की इथे या हार्ट संबंधी वगैरे सगळं व्यवस्थित होतं म्हणून. मग त्यांना आम्ही कॉल करून पाहिला तर त्यांनी म्हणे की नाही तुम्ही लगेच उद्या जा आणि अजिबात घाबरू नका, सगळं व्यवस्थित होते. माझे मुलं सोबत होते, त्यांना थोडी भीती वाटायची की अचानक काय झालं, समजा इमर्जन्सी आली तर मग इथून तर नागपूर खूप लांब आहे, मग कसं काय नेणार तुम्ही. डॉक्टरांना ते विचारायचे सगळं. तर डॉक्टर म्हणायचे की नाही इथे सगळं असतं, ॲम्ब्युलन्स वगैरे सगळं, आणि इमर्जन्सी काय असते त्यांनी समजावून सांगितलं. असं होतच नाही इथे आल्यानंतर. मग 6 दिवसपर्यंत मी इथे होते आणि सकाळी योगाचा क्लास, त्याच्या आधी सकाळी म्हणजे राऊंड मारणे, फिरणे, आणि लगेच थोडंसंही वाटलं असं थकल्यासारखं की लगेच ECG, BP, शुगर हे सगळं. म्हणजे दिवसभरातनं आमचं कितीतरी वेळ ECG आणि BP शुगर होऊन जात होतं. तर असं 6 दिवसामध्ये बऱ्यापैकी म्हणजे चांगलाच हे झाला. जेव्हा मी 2 मिनटं चालू शकत नव्हते तर जवळपास 8 ते 10 मिनटं मी सलग म्हणजे न थकता चालायला लागले. मग 6 दिवसानंतर इथून जवळपास म्हणजे पूर्णच रिकवर झाल्यासारखं मी घरी गेले. आणि त्याच्यानंतर मग काही महिन्यांपर्यंत फॉलोअपसाठी येत राहिले. आता त्रास वगैरे असा काही नाही, फक्त थोडासा व्यायामाकडे वगैरे थोडं कधी कधी दुर्लक्ष झालं की थोडं वाटते. परत आपण रेग्युलर सुरू केलं की ठीक होऊन जातं. आणि इथल्या स्टाफचं सांगायचं म्हटलं तर स्टाफ तर अगदी म्हणजे असं नाही डॉक्टरच नाही तर सगळेच पंचकर्मापासून तर अगदी जेवण बनवणाऱ्या स्टाफपासून सगळे असं वाटतं की एक कुटुंब असल्यासारखं. आणि आम्हाला वाटत नाही इथे कधीही आलो तरी की हॉस्पिटल म्हटलं की मनात अशी भीती वाटते ना की कधी इथून एकदाचं बाहेर निघतो, पण इथे नाही वाटत. इथे असं आपण एखाद्या सहलीला आल्यासारखं, आणि इथलं वातावरण पण आणि सगळे लोक म्हणजे असं बोलणं वगैरे त्यांचं की खूप छान वाटते इथे. आणि किरणताई जेव्हा तेव्हा आम्हाला कॉल करत असतात की कधी सर्व इथे काही कार्यक्रम आहे, शिबिर आहे, लोकांना आणायचं असेल तर बस वगैरे, तर गार्डनच्या लोकांना वगैरे हे माझे मिस्टर घेऊन येतात. तर त्याच्यामुळे आम्ही सतत असं म्हणजे 2-4 महिन्यातनं एकदा तरी माधवबागशी किरणताईच्या माध्यमातून जोडलेलं असतं. माधवबागमध्ये तुम्ही जेव्हा होता तेव्हा तुमची दिनचर्या काय? माधवबागमध्ये सकाळी 4 वाजता उठवायचे. उठवल्यानंतर मग एक राऊंड व्हायचं, म्हणजे इथे बाहेरच डॉक्टर असायचे बसलेले आणि आम्हाला राऊंड मारायला लावायचे चालण्याचे. तर सुरुवातीला 3-4 राऊंड जरी मारले तरी थकून जायचं. मग जसंही आपण असं वाटलं थोडंसं थकल्यासारखं की डॉक्टर थांबवायचे आणि लगेच BP वगैरे घ्यायचे की किती आहे, वाढलं की काय, ते प्रत्येक वेळेस त्याची नोंद व्हायची. त्यानंतर मग इथे योगाचा क्लास असायचा 1 तास. ते ठाकरे सर होते, ते क्लास घ्यायचे योगाचा. 1 तास क्लास झाला की त्याच्यानंतर मग नाश्ता पण म्हणजे आता जे पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी वेगळा असायचा, बाकीच्यांसाठी वेगळा नाश्ता. आणि त्यानंतर मग पंचकर्म थोड्या वेळाने. पंचकर्म झाल्यानंतर मग दुपारी इथे कार्यक्रम असायचे, म्हणजे आपल्या डाएटशी संबंधित किंवा हार्टशी संबंधित, जसं CPR कसा द्यायचा हे सुद्धा आम्हाला सरांनी सांगितलेलं होतं. शेळके सर आणि एक इकोचे कुठले सर मला आठवत नाहीत ते सर पण असायचे इथे, आणि त्या सावरकर मॅडम वगैरे.
तर असं म्हणजे सगळ्या गोष्टी दिवसभर असं पूर्ण एंगेजच असल्यासारखं. मग संध्याकाळचं परत इथले कार्यक्रम झाले की पुन्हा एकदा पंचकर्म आणि त्यानंतर मग संध्याकाळचे इथे कार्यक्रम असायचे, म्हणजे विविध मनोरंजन कार्यक्रम, जसं संगीत खुर्चीपासून तर गाणं म्हणणे आहे, असे अनेक कार्यक्रम झाले इथे. म्हणजे असं वाटत नव्हतं की आपण पेशंट्स आहोत की पेशंटच्या बरोबर एक जण असलं तर ते पण असं खूप म्हणजे त्यांना छान वाटायचं आपण इथे आलो तर. 6 दिवस कसे गेले काही कळलं पण नाही. आणि मग रात्री म्हणजे 10पर्यंत बरोबर झोप आणि सकाळी 4 वाजता उठणे, असा हा पूर्ण इथला दिनचर्या राहायची इथली. तुमचा अनुभव कसा होता आणि तुम्ही तुमच्यासारखे जे पेशंट आहेत त्यांना काय सांगाल माधवबाग? हां, माझा अनुभव तर एकदम चांगला होता. मी फक्त ऐकून होते माधवबागबद्दल, पण जेव्हा मी प्रत्यक्षात इथे 6 दिवस राहिल्यानंतर मला असं वाटलं की म्हणजे खरोखर ज्यांना माहिती नाही तर एकदा आल्यानंतर त्यांना नक्कीच असं वाटेल की आपण बाहेर कुठे या गोष्टींसाठी किंवा या आजारांवर इतर डॉक्टरांकडे गेल्यापेक्षा इथे येऊनच आपण रिकवर झालेलं खूप चांगलं. म्हणजे माझा अनुभव तरी असा आहे की इथे बाहेर जसं ऑपरेशन्स वगैरे हे ते सांगतात आणि शारीरिक हानी आणि पैशांची पण, तर त्यापेक्षा इथं खरोखर आणि मुळापासून इथे आजार म्हणजे बरा होतो असा माझा विश्वास आहे. आणि मी लोकांना पण सांगेन की थोडा विश्वास ठेवून एकदा येऊन बघा, एकदा माधवबागला भेट द्या, म्हणजे तुमचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल की इथे खरोखर आपण. आणि आता बहुतेक लोक याच्याकडे वळले पण आहेत आपल्या आयुर्वेदाकडे, त्याच्यामुळे बहुतेक बरेच लोक इथे येत असतीलच आता असं वाटते मला.